नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अभ्यासनीती या यूट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिले, नाव तुम्ही पाहिलेलं आहे. ग्रुप सीची कट ऑफ आत्ताच पेपर झालेला आहे. आत्ताच म्हणजे 1 तास आधीच पेपर झालेला आहे आणि लगेचच हा मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर 1 तासात मला कसं काय कळलं कट ऑफ किती लागेल? पेपर मला आधीच माहीत होता काय कसं, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. तर पेपर झाला. आता काही जे आपले स्टुडंट होते त्यांनी मला ऑनलाईन पाठवला की सर असे प्रश्न आले, काय हे सगळं थोडंफार मला माहिती मिळाली. त्यावरनं मला कळालं की कट ऑफ काय असू शकते. आता मला कट ऑफ कळायला मी सर्वज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, काय आहे कसं आहे. तर बघा, एक सिंपल गोष्ट आहे, कट ऑफ ही कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असते. सगळ्यात पहिलं तर किती पोस्टची जाहिरात आलेली आहे, ओके. त्यानंतर दुसरं असतं किती मुलांनी पेपर दिला, म्हणजे फॉर्म किती लोकांनी भरले हा एक आहे क्रायटेरिया. पण फॉर्म भरल्यानंतर किती जण त्या एक्झामसाठी एक्झॅक्ट गेले. आता किती जण गेले हे आपल्याला लगेच नाही कळत, पण मुलं सांगतात की एवढे बेंच रिकामे होते, एवढी मुलं तर दिसलीच नाही, खूप कमी मुलं होती वगैरे असं असं. आणि तिसरं म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती. आता पेपरची डिफिकल्टी लेवल कोण सांगतं? मुलंच सांगतात. सर इझी गेला, सर डिफिकल्ट गेला, सायन्स असं होतं, मॅथ्स असं होतं, हे ते ते असं ते सगळं सांगतात. तर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला कट ऑफ प्रेडिक्ट करावी लागते. आता प्रेडिक्शन हा जो शब्द आहे म्हणजे अंदाज किंवा एक्सपेक्टेड म्हणजे पण अंदाजित. मग अंदाजित कट ऑफ काय? तर आता एक सिम्पल प्लॅन आहे. काय करायचं, 50-52 म्हणायचं आणि प्लस मायनस त्यामध्ये +5 -4 असं काहीतरी म्हणून टाकायचं आणि म्हणायचं एवढी कट ऑफ लागेल. आणि व्हिडिओ बनवला की व्ह्यूज वाढतात आणि मुलं पण हेच सगळे व्हिडिओज बघण्यासाठी इकडे तिकडे जात असतात. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाली की काय करायचं समजतच नाही आहे. आत्ता आपला पेपर झाला गडबचा, मागच्याच रविवारी झाला ना, तुमच्यापैकी खूप लोकांनी दिला असेल. तर त्या पेपरनंतर पण एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवायचा असं मला म्हणजे सांगत होते एक क्लासवाले. आता खूप सारे वेगवेगळे लोक असतात, तर त्यातले एक मला म्हटले की सर आमच्यासाठी आमच्या चॅनलवरती हा व्हिडिओ बनवता का एक्सपेक्टेड कट ऑफचा. म्हटलं ठीक आहे, 5 तारखेला आपण बनवू. 4 तारखेला पेपर झाला की सगळ्यांची आपल्याला कळेल, म्हणजे काय कळेल, किती अटेम्प्ट केला वगैरे, सगळ्यांचे जे काय अंदाज असतील ते कळतील. 5 तारखेला आपण व्हिडिओ बनवून टाकूयात. अरे सर 5 तारखेला तर खूप लेट होईल. मग म्हटलं 4 तारखेला रात्री बनवूयात, तोपर्यंत कळेल. सर पण आपल्या आधी कोणी बनवला तर मग त्यांना जास्त व्ह्यूज जातील. अरे बनवला तर मग काय, त्यांना व्ह्यूज जास्त जातील, मग आपले व्ह्यू कमी होतील. मग म्हटलं सर कसं काय करायचं. मग ऐका, एक काम करा, तुम्ही ना 3 तारखेला व्हिडिओ बनवा. मी म्हटलं अहो सर पण पेपर यायच्या आधी कसं काय व्हिडिओ बनवायचा. अहो सर व्हिडिओ बनवायला काय लागतं आहे, फक्त इझी, मॉडरेट, डिफिकल्ट हे 3 गोष्टी असतात. म्हणायचं इझी टू मॉडरेट होता आणि मग बोलायचं. आणि आपलं ते तर आहे कट ऑफ तर 30ला काय जाणार नाही, 50-55 मागची कट ऑफ काय आपली 48च्या आसपास येते, तेवढं बोलून टाकायचं. मागच्यापेक्षा थोडासा इझी असा किंवा 2-4 वाक्य ती पाठ करायची, गडपेक्षा तुलनेने सोपा होता असं तसं बोलायचं. पण म्हटलं पण सर जर अचानकपणे पेपर वेगळा आला तर. सर मग आपण काय करू, 2 व्हिडिओ शूट करून घेऊ. एकामध्ये तुम्ही थोडंसं असं खाली बघून बोला, असं यावेळेसचा पेपर थोडा डिफिकल्टच होता, खूप कमी कट ऑफ म्हणजे जाईल, 45च्या खाली जाईल. मग आपल्याला पेपर हातात आल्यावरती जरा कळेल की सोपा आहे का अवघड आहे, त्यानुसार व्हिडिओ टाकायचा. पण मला कळलं नाही की ह्या व्ह्यूजच्या चक्करसाठी मुलांच्या आयुष्याशी काय खेळ. पण आता चला ठीक आहे, चला आता हे सगळा विषय जाऊ द्या. मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. आता तुम्ही पण हा व्हिडिओ का बघायला आले ते वरचं थंबनेल वाचून. घटकाचा कट ऑफ किती लागतायत सर सांगतायत. अरे मित्रांनो, तुम्ही सुज्ञ आहात. सुज्ञ म्हणजे काय, शहाणे. MPSCचा अभ्यास करताय. शहाणे म्हणजे मी चांगल्या वेळी सांगतोय तुम्हाला, कारण तुम्ही MPSCचा अभ्यास करताय म्हणजे तुम्हाला कळतंय ना, ग्रॅज्युएट झाले, सगळ्या गोष्टी येत आहेत. आता एक साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही अभ्यास करून पेपरला गेले, तुम्ही स्वतः तो पेपर दिला आहे, तर स्वतः पेपर दिल्यावरती आपल्याला कळतं ना की पेपर आपल्याला अवघड गेला, सोपा गेला, कसा गेला. आता अभ्यास असूनसुद्धा पेपर आपल्याला अवघड जात असेल तर बाकीच्यांना पण अवघड जातोय. म्हणजे पेपर अवघड आहे याचा अर्थ थोडी कट ऑफ खाली जाईल. पेपर खूप सोपा आहे, आपल्याला अपेक्षापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत, तर याचा अर्थ मग सगळ्या कट ऑफ थोडीशी हाय जाईल. आणि मग आता कसं असतं की तुम्ही अभ्यास करताना एकटे तर नाही करत, तुमच्याबरोबर तुमचे मित्र असतात किंवा आपण एखाद्या सेंटरमध्ये कोणाशी बोलतो तर आपल्याला कळतं. मुलं म्हणतात अरे सोपा होता, इझी होता, अवघड होता. आपले मित्र आपल्याला सांगतात, त्यावरनं आपल्याला स्वतःलाच कळतं की कट ऑफ काय रेंजला जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला बाकी एक्सपेक्टेड कट ऑफ असे सांगणाऱ्या विद्वानांची मतांची आवश्यकताच नाही त्यामध्ये.
आणि दुसरा, चला ठीक आहे, चला आपण हे व्हिडिओ बघतोय की एक्सपेक्टेड कट ऑफ किती काय, चला ह्याचं पण काय नाही. आता त्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करायच्या आणि मग त्या कमेंटमध्ये मारामारी, मग हा ह्याला शिव्या देतोय, तो त्याला काय काय बोलतोय, काय काय जण शिक्षकांची अक्कल काढतात, हे सगळं ते तर चालूच असतं. तर ह्या सगळ्यांवरती चला आपण हे सगळे विषय पण सोडून दिले. माझं एक सिम्पलचं म्हणणं आहे, आता काय होईल पेपर दिल्यानंतर एखाद्या मुलाला खूप कमी पडतील 20 मार्क 30 मार्क, एखादा हा काटावर असेल 45-50 आणि एखादा असेल जो 60च्या वरती जाईल. तर 60च्या वरती जाणाऱ्यांना डेफिनेटली मेन्सचा अभ्यास डायरेक्ट करायचा आहे. आता काठावर असलेल्यांचं काय, काठावर असलेल्यांनी पण मेन्सचाच अभ्यास करायचा, कधी ना कधी तर मेन्स द्यायचीच आहे ना. मग मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि बाकीचे मेन्सचे ओरिएंटेड जे काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला कधी ना कधी करायचेच आहेत. मग का नाही आत्ता? आणि आपल्याला ऑलरेडी आयोग एक्सपेक्टेड टाइम टेबल ऑलरेडी देऊन ठेवते. आता आपल्याला माहिती आहे जून जुलैमध्ये एक्झाम आहे, मग जून जुलैमध्ये एक्झाम आहे. आता ही एक्झाम झाली, 2-4 दिवसात आन्सर की येईल, 15 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी कळून जातील. झालं, मग त्याच्यानंतर डायरेक्ट अभ्यासाला लागायचं मेन्सच्या. जानेवारीचे 15 दिवस, फेब्रुवारीचे 1 महिना पूर्ण लँग्वेजेस वगैरे सगळ्या करून घ्यायच्या मस्त, आणि मार्चपासून आपला परत प्रीचा अभ्यास चालू करायचा. कारण मग पुढे जून जुलैमध्ये प्री द्याल तर पास व्हाल तर मेन्सला तर जावं लागेल, तर मग त्याची तयारी आणि सब्जेक्ट्स आपल्या झालेले असतील तर त्याचं नुकसान काय. आणि लँग्वेजेस तर सगळीकडे कामी येतात. कोणी पोलीस भरतीला जाईल, कोणी तलाठीची एक्झाम देईल, कुठे काय करेल, तर त्यामध्ये सगळीकडे लँग्वेजेसचं काम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट्समध्ये इंग्लिशचं काम येईल तुम्हाला. आपण काय करतोय, आपण नुसतं त्या विचारांमध्येच रमतोय. मग कसं होईल, कट ऑफ किती लागेल, मग मी होईल का आणि काय. अरे आता बघा, किंवा मग दुसरं काय असतं की मी असं केलं पाहिजे होतं, याचं उत्तर हे होतं, हे करायला पाहिजे होतं. जे व्हायचं आहे ते होऊन गेलं, जे होणार आहे ते पुढे होणारच आहे. आपण विचार करून आपला आत्ताचा वेळ कशाला वाया घालवतोय. सिम्पल आहे, आपला पेपर घेतला आयोगाने 3-4 दिवसात किंवा 2 दिवसात कधी आन्सर की दिली, चेक केला, किती स्कोर येतो बघितला, झालं. किती स्कोर येतो बघितल्यानंतर एक दुसरं पण मी एक सांगेल की ॲनालाइज करायचं की आपण कुठे नेमकं चुकलो, कुठे कमी पडलो, कुठले प्रश्न आपले सिली मिस्टेक्समुळे गेले, कुठले प्रश्न आपले चुकीच्या वाचनामुळे गेले, किंवा कुठले प्रश्न येत असताना हाताने गेले, किंवा काही गोष्टी नवीन मिळाल्या, ह्या सगळ्याचा ॲनालिसिस करायचा. एखादा दिवस सगळं आन्सर की बघून ॲनालिसिस करून झालं की त्या विषयाला तिथे स्टॉप करायचं आणि पुढच्या आपल्या मार्गक्रमणाला जायचं आपण. कारण आपण या क्षेत्रात उतरलो तर आपलं अल्टिमेट एम काय आहे की एखादी पोस्ट काढणं. मग आपण मग कट ऑफ किती आणि काय, मग हे सगळं ऐकून आणि ह्याचा विचार करून मग गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये राहून मग कसलाच अभ्यास न करता फक्त हात जोडून बसायचं. मग कधी येईल, कट ऑफ काय होईल, आणि मग नंतर 2-3 महिन्यानंतर अचानक रिझल्ट आला तर त्याच्यामध्ये नाव नसलं की मग परत निराशा, मग सगळ्या गोष्टी. किंवा नाव असल्यावरती पण मग कधी कधी काय होते, तयारच नाही माणूस. आता मध्यंतरी ते तसंच झालं ना, गटकची कट ऑफ एकदमच खाली लागलेली, आठवतंय 1 वर्ष आधी. काही लोक तयारच नव्हती, अचानकपणे मेन्समध्ये नाव आलं, बिथरले. तर कसं असतं, कट ऑफ ह्या वेरियस फॅक्टर्सवर डिपेंड करतात, त्यामुळे कधी कमी कधी जास्त असं होत राहतं. मला फक्त एवढंच साधं सोपं म्हणायचं आहे की आपण काय करतोय, आपण इतर गोष्टींना एवढं महत्त्व देतोय की आपलं मेन एमच आपण विसरतोय. मार्केटमध्ये आता मी पण याच मार्केटचा हिस्सा आहे, मी काय वेगळा नाही, हे मी डायरेक्ट बोलतोय. नाहीतर काही जण म्हणतील तुम्ही दूध के धुले किंवा काय वेगळे आहेत का. आता आम्ही पण कितीतरी कंपनींसाठी, क्लासेससाठी वगैरे हे व्हिडिओ तर बनवतच राहतो ना. आपल्याला ह्या व्हिडिओमधनं काय करायचं असतं, मुलांना मार्गदर्शन करायचं असतं. आता मी गेले 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, मला काही स्वतःला माहिती असेल नसेल, मला वाटतं की मला काहीतरी माहिती आहे म्हणून मी येऊन इथे बोलतो. तुमच्यापैकी काहींना वाटत असेल की बाबा सर बोलतात त्यातलं आपल्याला पटतंय तर ते तुम्ही घ्यायचे. ज्या लोकांना वाटते की नाही बाबा हे तर हे काहीतरी वेगळं सांगतात त्यांनी सोडून द्यायचं. सिम्पल आहे. मला असं वाटलं की आजच्या दिनी तुमच्याशी येऊन बोलावं आणि ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करावी, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला काय वाटतंय बघा, सिम्पल आहे. आन्सर की, कट ऑफ. आता आन्सर की ते तर ठीक आहे, म्हणजे आन्सर कीसाठी तर आपण सगळेच उत्सुक असतो. आता मला पण सुद्धा, मी एखादा पेपर देऊन आलो की मला पण चेक करायला आवडतंच की बाबा कुठलं उत्तर असेल, आपलं बरोबर आहे का, आपलं चूक आहे का. तर त्याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे. तर आणि असे प्रत्येकजण बघा खूप सारे म्हणजे व्हिडिओज वगैरे येत राहतात आणि प्रत्येकाचं आपापलं काम आहे, प्रत्येकजण काम करत असतं. पण फक्त चुकीच्या गोष्टी ज्या काही होत आहेत ना, तर त्या गोष्टी पाहून मनाला थोडासा त्रास होतो की मुलांच्या भवितव्याबद्दल खेळलं जातं, कोण पण येऊन काय पण व्हिडिओ बनवून जातं. तर माझं सिम्पलचं म्हणणं आहे, आपले मार्क चेक करा व्यवस्थितपणे,
किंवा ऑफिशियल आन्सर की येईलच, पण त्याच्या आधी पण आता क्लासेस वगैरे मार्फत व्हिडिओ बनवून आन्सर की सांगितले जातात. तर त्यामध्ये कसं असतं 90% 95% उत्तरं असतात बरोबर, कारण नेटवरनं वगैरे सर्च करून आम्ही सगळेच आन्सर की काढतो. आता मी स्वतः सायन्सचा शिक्षक आहे. आता सायन्सपैकी मला थोडी 15पैकी 15 प्रश्न आले. सायन्सपैकी मला स्वतःला 15पैकी फक्त 10-11 माहिती असणार. मग मी काय करतो, बाकीचे 2-3 सर्च करून बघतो आणि मुलांना सांगतो. आता त्यात काय कमीपण आहे, जे येत नाही ते आपण शोधणारच. आता मॅथ्स रिझनिंगमध्ये समजा आपले गडबला 20 प्रश्न आले. आता त्या 20 प्रश्नांपैकी टाईम लिमिटमध्ये मी माझ्या लेक्चरमध्ये मुलांना करून दाखवलं की बघा बाबा, मी तुम्हाला करून दाखवतो. 12 मिनिटामध्ये मी त्यांना 17 प्रश्न करून दाखवले. 3 प्रश्न थोडे लेंदी होते, ते मी मागे ठेवले. त्यांना म्हटलं रिअल एक्झाममध्ये पण आपल्याला असंच करायचं, लेंदी प्रश्न मागे ठेवायचे, जे इझी आहेत ते पटापट करून दाखवायचे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर माझं सिम्पलचं म्हणणं आहे की थोडंसं जागृत व्हा. लोकांना आपल्याला फसवून देऊ नका. कारण आपण MPSCची तयारी करतोय, तर आपण सुज्ञ आहोत. आपण सगळं व्यवस्थितपणे अभ्यास करून या ठिकाणी येतोय. तर आपला चांगला अभ्यास करा. कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत रीच करू शकता. माझा कॉन्टॅक्ट वगैरे सगळं तुम्हाला मिळून जाईल. या व्हिडिओच्या एंडमध्ये पण सगळीकडे आपण दिलेलंच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. आणि आता ही एक्झाम झाल्यानंतर आपली मेंटरशिप चालू होते. दरवर्षी आपण मेंटरशिप देत असतो मुलांना. गट ब आणि क कंबाईनची एक मेंटरशिप असते आपली, आणि राज्यसेवेची मेंटरशिप असते. तर मेंटरशिपमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मग पर्सनली मी तुमच्याशी बोलून मेंटरशिपबद्दल पण तुम्हाला सगळं गायडन्स करेल. एकच हेतू होता माझा आजचा व्हिडिओ बनवण्यामागे की थोडंसं मित्रांनो जागृत व्हा. कोणालाही आपला गैरफायदा घेऊन देऊ नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. उगाचच काही पण गोष्टींमध्ये फसू नका. तर आजचा पेपर बघता आता प्रेडिक्टेड कट ऑफ, आता मी मीच म्हटलं आणि मी परत आता काय बोलू त्याबद्दल. तर सरळ मी तुम्हाला सांगितली आहे काय गोष्ट आहे. आता काही जण हे पण म्हणतील की सर तुम्ही तर थंबनेलमध्ये काय लिहिलंय आणि व्हिडिओमध्ये तुम्ही तर सांगितलीच नाही कट ऑफ. काही जण असे फॉरवर्ड करत व्हिडिओ बघत असतील, कट ऑफ कधी सांगतात, बाकीचंच बोलतात, कट ऑफ कधी सांगतात. पण हा व्हिडिओ कशासाठी होता हे तुम्हाला कळालेलं आहे. ओके. आयोगाला पण स्वतःला कधी कट ऑफ किती असतो हे समजत नसतं. तुम्ही आयोगाचे कट ऑफ्स एकदा सगळ्या वर्षाचे नाही, गेल्या 5 वर्षाच्या कट ऑफला कम्पेअर करून बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये काय लॉजिक दिसते का की बाबा कट ऑफ 2नेच वाढली आहे? काहीच नाही. कधी अचानक डिप होते, कधी अचानक वरती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे, जे की मी स्टार्टिंगला डिस्कस केलेलं आहे. चला आता तुमचा जास्त वेळ वाया घालवत नाही. बोलता गप्पा मारून अर्धा तास व्हायचा. जाऊ द्या, व्हिडिओ आता इथे स्टॉप करूयात. फक्त एकच आहे की तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं बेस्ट विशेष आहेत. तुम्ही चांगलं स्वतः मस्त प्रयत्न केलेले आहेत प्रामाणिक, तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. आणि तुम्ही अभ्यास करत राहा. कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही मला कॉलही करू शकता, मेसेजेस करू शकता. फक्त कसं असतं, लेक्चरमध्ये असताना मी कॉल रिसीव्ह करू शकत नाही, म्हणून मी प्रेफर करतो की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. म्हणजे मी स्वतः माझा टाईम असेल त्यावेळेस तुम्हाला मी कॉल करेल आणि कॉलवर सगळ्या गोष्टींबद्दल गाईड करेल. आता आपल्यासमोर कसं आहे की 31 मेला जी राज्यसेवा आहे ती आहे आणि जून आणि जुलै तर ह्या परीक्षा आहेत. मग असं त्या तिघांची कंबाईन स्ट्रॅटर्जी करायची का? मग मेन्सचा अभ्यास पहिले करू का प्रीचा अभ्यास पहिले करू? मग हे मुलांचे जे कन्फ्युजन आहे ना, ते दूर करण्याचं काम मला करायची इच्छा असते. कारण गेले 10 वर्ष मी वेगवेगळ्या प्रकारची मुलं पाहिलेली आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आता माझे जे स्टुडंट्स असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगावं जर माझ्या कुठल्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला फायदा झाला असेल तर. पुण्यामध्ये जाऊन मी लेक्चर्स घेतलेले आहेत, परभणीमध्ये जाऊन लेक्चर घेतलेले आहेत, संभाजीनगरमध्ये जाऊन लेक्चर झालेले आहेत आपले, नाशिकमध्ये, कल्याण, ठाणे, दादर, ऑल ओव्हर महाराष्ट्रात जिथे जिथे जाण्याची संधी मिळाली तिथे आपले लेक्चर झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपण मुलांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनरल सायन्स आपला विषय आहे, गणित, बुद्धिमत्ता. त्यानंतर आता आपण जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याचं इथिक्स पण मी घेतो आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस पण आपल्याला मुलांसाठी नवीन घेऊन यायच्या आहेत. जसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसं खूप काही गोष्टी तुमच्यासाठी मला करायच्या आहेत. तर आता तुमचा रिस्पॉन्स कसा आहे कमेंटमध्ये मला कळेल. मग त्यानुसार मग आपण बघूयात आता पुढचे व्हिडिओ काय बनवायचे. तुम्ही मला कमेंटमध्ये फक्त टॉपिक सांगा की तुम्हाला मेंटरशिपचा व्हिडिओ पाहिजे, काय पाहिजे. आणि आपलं प्लेलिस्ट एकदा चेक करा. व्हिडिओजमध्ये जाऊन ना तुम्हाला माझी फ्री मेंटरशिपची सिरीज सापडेल. त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत. 24 तासाचं नियोजन कसं असतं, दिवसभरामध्ये आपण काय केलं पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी. त्यानंतर
पेपर सॉल्विंगला खूप मुलं म्हटली टाईम पुरला नाही. ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तिथे जाऊन बघा पेपर सॉल्विंग स्ट्रॅटजीचा व्हिडिओ. नोट्स मेकिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे. मेमरी टेक्निक, वाचलेलं लक्षातच नाही राहत सर काय करू, सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत. चला, तुमचा जास्त वेळ घेत नाही. सेशन आवडलं असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.